नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या असतील अँड यू आर फ्री फ्रॉम द रेग्युलर जो स्टडी आहे आपला त्याच्यापासून तुम्ही जरा फ्री असाल. सो इन्स्टेड ऑफ दॅट you have to study about to improve your English speaking language. I have made so many videos regarding short video specific and काही व्हिडिओ पण लॉंग व्हिडिओ पण घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. माय पर्पज इज दॅट the knowledge should reach to each and every person, because to impart the knowledge, let the knowledge grow more and more, but the more reverence in as well knowledge आपण देत राहिलं पाहिजे. या ठिकाणी जे व्हिडिओ आहेत it doesn't have that much quality but it has the content. तर त्या दृष्टिकोनातून खरोखरच तुम्हाला जर योग्य फायदा होत असेल त्याचा, so you can take the benefit about that and I need your appreciation. Okay. जसं एक वाक्य आपण 12 टेन्स मध्ये घेऊ आहे. टेन्सेस मध्ये टेन्सेस म्हणजे काळ. ओके, एक वाक्य घेऊ आपण. जसं he eats a mango. He eats a mango. टेन्स म्हणजे काय, व्हर्ब. या इटचे फॉर्म आपण लिहून घ्यायचे पहिल्यांदा. ओके, इटचे फॉर्म आपण लिहून घ्यायचे. इट, एट, इटन आणि इटिंग. हे V1 आहे, हे V2, हे V3 आणि V4. V1 म्हणजे प्रेझेंट, V2 म्हणजे पास्ट, V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल आणि V4 म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल. ओके, इथं खातो, खाल्ला, खाल्लेला आणि खात असे मराठीत आपण लिहून घ्यायचे. आपल्याला इन ऑर्डर टू अंडरस्टँड. आपण टेन्सेसचे वाक्य करत आहे 12 आणि ऍट द सेम टाइम त्याचं ट्रान्सलेशन पण करत आहे, सो दॅट यू विल अंडरस्टँड. कारण मदर टंग मधून आपण लवकर इंग्रजी किंवा कोणती भाषा असेल विद्यार्थी मित्रांनो, यू कॅन ऍब्झॉर्ब इट व्हेरी वेल. मदर टंग मधून आपण मातृभाषेत. ही इट्स अ मँगो. तो आंबा खातो. ओके, तर या ठिकाणी मराठीत काही लिहित नाही मी. यू कॅन लिसन अँड राईट देट. दुसरं वाक्य हेच वाक्य आपण. ही एट अ मँगो. इटचं एट झालं, त्याने आंबा खाल्ला. काय ट्रान्सलेशन आलं, त्याने आंबा खाल्ला. इथं खातो, इथं खाल्ला. नंतर तिसरे वाक्य येईल, ही विल इट अ मँगो. तो आंबा खाणार किंवा खाईल. ओके, म्हणजे इथं त, ता, ती प्रत्यय लावायचे मराठीमध्ये. मराठी क्रिया तर सोपी असते विद्यार्थी मित्रांनो. इथं ल, ला, ली असे प्रत्यय लागतात आणि इथं र, रा, री कोणते वाक्य आहेत. ओके, मी त्याला बोलावतो. आय कॉल हिम. मी त्याला बोलावलं. आय कॉल्ड हिम. मी त्याला बोलावणार. आय विल कॉल हिम. एनी सेंटेन्स. तो झोपतो. ही स्लीप्स. तो झोपला. ही स्लेप्ट. तो झोपणार. ही विल स्लीप. ती दरवाजा उघडते. ही ओपन्स द डोअर. तिने दरवाजा उघडला. ही ओपन द डोअर. ती दरवाजा उघडणार. ही विल ओपन द डोअर. ओके, निगेटिव्ह वर्बल नंतर मग करतात. स्पेसिफिक कन्स्ट्रक्शन मध्ये आपण वर्क फॉर्म मध्ये जसं इथं V1, इथं V2, इथे शॅल विल प्लस V. अंडरस्टूड. सो यू कॅन अंडरस्टँड दिस. मला समजते. आय अंडरस्टँड. मला समजले. आय अंडरस्टूड. मला समजेल. आय विल अंडरस्टँड. डिड यू रिमेंबर. मला आठवते. आय रिमेंबर. आय रिमेंबर्ड. आय विल रिमेंबर. I come, I came, I will come. Okay. Father called, father called, father will call. Mother cook, mother cooked, mother will cook.
any sentence you can do. ओके, मी सेंटेन्स करतो, आय डू द सेंटेन्स. मी सेंटेन्स केले, आय डिड द सेंटेन्स. मी सेंटेन्स करणार, आय विल डू द सेंटेन्स. रिमेंबर, इथं त ती, इथं ल आली. आता कंटिन्युअस टेन्स कडे बघू. कंटिन्युअस टेन्स मध्ये काय, V4 असते कंपल्सरी आणि इकडे टू फॉर्म असते. या ठिकाणी ही च्या समोर काय येईल, इज. ऍम इज आर पैकी ऍम इज आर. आयच्या समोर नाही आले. ही इज इटिंग, ही इज इटिंग अ मँगो. कारण आपला फॉर्म्युलाच आहे सब्जेक्ट प्लस ऍम इज आर प्लस V4. ही इज इटिंग अ मँगो. तो आंबा खात आहे. व्हॉट इज दॅट, आंबा खात आहे. तो जात आहे, ही इज गोइंग टू स्कूल. तो येत आहे, ही इज कमिंग टू स्कूल. ती झोपत आहे, ती इज स्लीपिंग. तो पाणी पित आहे, ही इज ड्रिंकिंग वॉटर. तो बोलावत आहे, ही इज कॉलिंग. ओके, आई स्वयंपाक करत आहे, मदर इज कुकिंग. बाबा बाजारात जात आहे, फादर इज गोइंग टू मार्केट. यू कॅन मेक द सेंटेन्सेस रिगार्डिंग दिस. इज इटिंग, खात आहे. पास्ट कंटिन्युअस मध्ये ही वॉज म्हणजे होता. वॉज इटिंग अ मँगो. इथं ती होता. इज म्हणजे आहे, वॉज म्हणजे होता. वॉज किंवा वेअर प्लुरल म्हणजे फॉर्म असलं जसं ते अभ्यास करत होते. दे वेअर स्टडिंग. ओके, दे वेअर प्लेइंग. वी आर रायटिंग लाईक दिस. ही वॉज इटिंग अ मँगो. तो आंबा खात होता. इथं ही इज इटिंग मँगो. तो आंबा खात आहे. खात आहे आणि खात होता, हा डिफरन्स. रिमेंबर दिस. नंतर 6 मध्ये आपण ही विल बी इटिंग. ही विल बी इटिंग अ मँगो. इथं ती असणार किंवा असेल. तो आंबा खात असेल किंवा तो आंबा खात असणार. रिमेंबर, तो गावाला जात असणार. ही विल बी गोइंग आउट ऑफ स्टेशन. तो शाळेत येत असणार. ही विल बी कमिंग टू स्कूल. तो अभ्यास करत असणार. ही विल बी स्टडिंग. तो अभ्यास करत आहे, ही स्टडिंग. तो अभ्यास करत होता, ही वॉज स्टडिंग. तो अभ्यास करत असणार, ही विल बी स्टडिंग. ओके, बघा विल बी. तर तिन्ही याच्यामध्ये काय, V4 कंपल्सरी आहे. व्हॉट इज दॅट, V4. V म्हणजे वर्ब आणि V4 म्हणजे हे प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात. ओके, तर हे सिंपल आणि हे कंटिन्युअस टेन्स एवढे हा रिमेंबर तुमच्या लक्षात आलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो. सो यू विल टेक इट फर्दर. व्हॉट इज दॅट, परफेक्ट टेन्स. ओके, I will rub this. परफेक्ट टेन्स मध्ये आपण काय शिकणार, परफेक्टचा फॉर्म्युला. व्हॉट इज दॅट, सब्जेक्ट प्लस हॅज प्लस VP प्लस ऑब्जेक्ट. हे वाक्य आपण किती नंबर, 7 नंबरचं. ही हॅज eaten a mango. He has eaten a mango. या ठिकाणी ल आली आहे. ल ला ली आहे. ल आली आहे. He has eaten खाल्लेला आहे. He has done त्याने केलेले आहे. He has gone तो गेलेला आहे. ओके, he has opened the door. He has bathed. He has studied. He has drawn picture. He has hunt. Any sentence. हा झाला परफेक्ट प्रेझेंट टेन्स. नंतर पास्ट परफेक्ट टेन्स. He had
eaten a mango. त्याने आंबा इथं ल ला ली होता. He had eaten a mango. त्याने आंबा खाल्लेला होता. तो झोपलेला होता. He had slept. तो गावाला गेलेला होता. He had gone out of station. ओके. ती आलेली होती. She had come. ओके. She has known. तिला माहिती झालेले होते. असं ते 9 नंबर मध्ये he will have eaten a mango. ल ला ली या ठिकाणी असणार. त्याने आंबा खाल्लेला असणार. बघा बदल कुठं झालं वर्ब मध्ये. हॅज इटन, हॅड इटन, विल हॅव इटन. ओके. हे झाले परफेक्ट टेन्स. मी इंग्रजी बोललेला आहे. आय हॅव स्पोकन इंग्लिश. मी इंग्रजी बोललेला होतो. आय हॅड स्पोकन इंग्लिश. मी इंग्रजी बोललेला असणार. आय विल हॅव स्पोकन. ओके. आम्ही खेळलेलो आहे. वी हॅव प्लेड क्रिकेट. वी हॅड प्लेड क्रिकेट. विल हॅव प्लेड क्रिकेट. मी लिहिलेले आहे. आय हॅव रिटन. मी लिहिलेले होते. आय हॅड रिटन. मी लिहिलेले असणार. आय विल हॅव रिटन. व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. नंतर आहे when action is completed, when action is going on. तसं एखाद्या शाळेमध्ये मी म्हणतो की मी या शाळेमध्ये 10 वर्षापासून शिकवत आलेला आहे. म्हणजे शिकवलं पण बरोबर आहे. ऍक्शन इज कम्प्लीटेड. शिकवलेलं पण आणि चालू पण आहे. मी या गावामध्ये 10 वर्षापासून राहत आलेला आहे. when action is completed and action is going on, त्याला म्हणतो आपण परफेक्ट प्रेझेंट अँड कंटिन्युअस टेन्स. नंतरचं बघा 10 नंबर. ही हॅज बीन. इथं काय येते? ही हॅज बीन इटिंग अ मँगो. तो आंबा खात आलेला आहे. बघा जे स्पोकन मराठीतला ते तुम्ही लिहून घ्या. ही हॅज बीन इटिंग अ मँगो. तो आंबा खात आलेला आहे. ओके. तो अभ्यास करत आलेला आहे. ही हॅज बीन स्टडिंग. पाऊस पडत आलेला आहे 2 तासापासून. इट हॅज बीन रेनिंग फॉर 2 hours. ओके. ही हॅड बीन इटिंग अ मँगो. ही हॅड बीन इटिंग अ मँगो. या ठिकाणी त आलेला होता. तो आंबा खात आलेला होता. इथं खात आलेला आहे. आणि लास्ट 12वा. ही विल हॅव बीन इटिंग अ मँगो. या ठिकाणी त आलेला असणार. ओके. ही विल हॅव बीन इटिंग अ मँगो. तो आंबा खात आलेला असणार. तर विद्यार्थी मित्रांनो हे 12 टेन्सेस इट्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन ग्रामर ॲज वेल ॲज इंग्लिश स्पीकिंग. यू स्टडी अबाउट दिस अँड टेक द इनिशिएटिव्ह. पुढाकार घ्या कशामध्ये? इंग्रजीमध्ये, की जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे इंग्रजी कशी बोलता येईल याच्यासाठी यू बूस्ट युअर कॉन्फिडन्स ॲज वेल ॲज व्होकॅब्युलरी. ग्रोसरी ज्याला म्हणतो आपण शब्द संग्रहालय भरपूर वाढवा. आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो परसर्वन्स इज द की ऑफ सक्सेस. कंटिन्युटी, सातत्य ज्याला म्हणतो आपण, हे पाहिजे. एक जे सेंटेन्स तुम्हाला समजून सांगितलं त्याचं ट्रान्सलेशन अनेक सेंटेन्स. डेली यू मेक द सेंटेन्स टिल यू अंडरस्टँड. ओके. सो इट विल व्हेरी हेल्पफुल यू. जसं व्हिडिओ काढत असताना थोडे इट इज नॉट प्रॉपर क्वालिटीचे व्हिडिओ नाही आहेत, बट इट हॅज द कंटेंट. ॲट very honestly and sincerely going to tell you that my effort is that my knowledge should reach to the ordinary
student, ordinary person, so that they will get that benefit. Okay, thank you so much.